आपण पिझ्झा, वडापाव साधं काहीही खायला गेलो तर आज ₹100 खर्च करतो. अरे त्या पालकाने ते ₹30 पुस्तक घ्यावं, स्वतः वाचून दाखवावं. मी ज्यावेळेस नाण्यांचं प्रदर्शन लावलं, म्हणजे जवळपास मोर दॅन 80% मुलं ते प्रत्येक प्रदर्शनातल्या नाण्यांचं प्रत्येक ओळ वाचताना बघितलंय मी. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय समजलं असेल, तर तुम्हाला हे निश्चित करावं, तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल ना, त्या क्षेत्रात प्रामाणिक काम करा. तुमच्यासाठी सगळ्या बाजू मोकळ्या होतात. नमस्कार. आज आपल्या काहीतरी हटकेमध्ये खरंच आपण खूप हटके करणार आहोत. ते म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल आणि इतिहासाबद्दल बोलणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे आलेत प्रमोदजी काटे. नमस्कार प्रमोदजी. शिवचरित्र ह्याचा प्रवास आणि प्रसार हे तुमच्याकडून कसं सुरुवात झाली? खरं तर ह्या विषयाची सुरुवात साधारण 2-2.5 वर्षापासून सुरुवात झाली. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, जे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली संस्था. अच्छा. या संस्थेचे सर्वेसर्वा असं जर म्हणता येईल, तर जे सुधीरजी थोरात आणि आमच्या मुंबईतच आपल्या ठाण्यामध्ये राहणारे अभयराजे जगताप. अच्छा. ह्या दोघांनी मुंबईतल्या शिवाजी मंदिरामध्ये माझी भेट घेतली आणि यांनी सांगितलं, की प्रमोद, तुला आजपासून शिवाजी महाराज ह्या विषयात काम करायचं आहे. आणि माझ्यासाठी तो खरं तर धक्काच होता. कारण की मी वेगवेगळ्या मोमेंटमध्ये काम करत असताना मला त्यांनी सांगितलं, की तुला आजपासून ह्या विषयात काम करायचंय. बरं, एखाद्याने आपल्याला जर असं सांगितलं, तर त्यामागचा माझ्यावरचा त्यांचा विश्वास होता. आणि त्या क्षणाला मी ठरवलं, की आजपासून मी छत्रपती शिवाजी महाराज ह्या विषयात काम करायला सुरुवात करेन. आणि खरंच तिथून माझी शिवाजी मंदिर दादर इथून माझी या विषयाची सुरुवात झाली. श्री सेवा फाउंडेशन, विश्व हिंदू परिषद किंवा सहकार भारती अशा विविध सामाजिक क्षेत्रात काम केले, त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? खरं तर मगाशी जसं म्हटलो, की शिवशंभो विचार मंच ह्या विषयात काम करायचंय. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे RSS आहे, लहानपणापासून मी त्याचा स्वयंसेवक आहे. संघाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आणि संघाची एक भूमिका असते, की जी जबाबदारी देतो, ती जबाबदारी आपण पूर्ण करायची असते. त्यामुळे काही वेळेस माझ्याकडे सहकार विषय आला, विश्व हिंदू परिषद आला, थोडासा अग्रेसिव्हपणा असल्यामुळे विश्व हिंदू परिषद आलं. त्यानंतर माझ्या वैयक्तिक काही अडचणींमुळे मी थांबलो. आणि जवळपास 1-1.5 वर्ष थांबल्याच्या नंतर त्या पिरियडमध्ये मात्र स्वयंसेवक ही भावना होती. समाजात काही ना काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे श्री सेवा फाउंडेशन त्यावेळेस माझ्या मनातनं आलेला विषय होता. आणि तुम्हाला गंमत सांगतो, श्री सेवा फाउंडेशन हा साधारण 3 ते 4 वर्ष कालावधीत 10,000 पेक्षा जास्त लाभधारक आपण सेवा फाउंडेशन मधला उभे केले. बरं, त्यातही गंमत, बरेच लोक म्हणतात, की एनजीओ चालू करायचे म्हणजे फंड पाहिजे. एनजीओ चालू करायचा म्हणजे काय लागेल? आर्थिक सक्षमता नसेल म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण सामाजिक काम करूच शकत नाही. हा एक प्रकारचा ठपका जो लागलेला आहे ना, मला असं वाटतं, मी संघाकडनं काय घेतलं, तर संघाकडनं बरेच लोक म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेल्यावर काय फायदा होतो. तर मला असं वाटतं, की सेवा फाउंडेशन हा जो उपक्रम आहे, 10,000 पेक्षा जास्त लाभधारक विदाऊट कुठल्याही डोनेशन घेता, ना शासकीय मदत घेता का उभं राहिलं? कारण की संघाने जे दिलेले माझ्याकडे जे त्या पद्धतीची मुवमेंट होती किंवा कशी चालू करायची, आर्थिक क्षमता नसतानाही आपण करू शकतो. त्यावेळेस मला असं वाटतं ₹20 दवाखाना हा मुंबईतला पहिला प्रयोग असेल. आणि एक नाही, माझे 5 दवाखाने होते. फक्त कोविड काळामध्ये काय झालं, कोविड काळामध्ये डॉक्टरांचे पगार आणि अशा सगळ्या हे वाढले. त्यावेळेस मला ते थांबावं लागलं. तर अशा प्रकारचं सेवा फाउंडेशन पण उभं राहिलं. मात्र काय असतं, आपल्याकडे एक पद्धत आहे आमच्याकडे, की एखादी जबाबदारी दिली तर आपण ती पार पाडायची असते. ज्या दिवशी मला छत्रपती शिवाजी महाराज हा विषय सांगितला, त्या दिवसापासून मी फक्त एकच विषय बघतो. आता माझं सगळं हिंदुत्व, माझं सगळं राष्ट्रत्व हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज असेल. त्यामुळे बराच विषय ते सगळे थांबवले मी. श्री सेवा फाउंडेशन आज वेगवेगळी लोक करत असतील त्याच्यात ऍक्टिव्हिटी काम, पण मी माझ्याकडनं फक्त आता छत्रपती शिवाजी महाराज हेच माझं राष्ट्रीयत्व असेल अशा पद्धतीचं काम चालू आहे. तुम्ही विविध जे काही शिवशंभू विचार मंच मुंबईमध्ये संयोजक जी तुमची भूमिका झाली, ती कशी काय झाली? खरं तर छत्रपती शिवाजी महाराज
या विषयावरती काम करण्यासाठी महाराष्ट्रात संघाचाच एक आयाम आहे, शिवशंभो विचार मंच. हम्म. शिवशंभो विचार मंचाचं काम काय आहे? तर प्रामुख्याने आपण महाराष्ट्रात राहतो. आता बरोबर. मी बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनं घेतो. हो. तुम्हाला गमतीचा भाग सांगतो, आम्ही सगळे मराठी आहोत. हो. आम्हाला अभिमान प्रचंड आहे. हो. पण मी एक प्रश्न विचारला ना, की महाराष्ट्राचं राज्यशस्त्र कोणतं? हम्म. तर 100% मुलांना सांगताच येत नाही. हो. म्हणजे आम्ही ह्या महाराष्ट्रात राहतो. मराठी मनाचा अभिमान आहे. पण विद्यार्थ्यांना म्हणा, पालकांना म्हणा किंवा त्या ठिकाणी मी माईकवरती सुद्धा आव्हान केल्यावरती उत्तर येत नाही. त्यावेळेस ती शोकांकित आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी किती माहिती आहेत? हो. तर मला असं वाटतं म्हणजे मी तो माझं चुकीचं असू शकेल मे बी, पण 90% लोकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढ्याच पुरते लिमिटेड असू शकेल. मग आपण काय केलं पाहिजे? तर आता आम्ही शिवशंभो विचार मंच तळागाळातल्या लोकांना शिवचरित्र वाचणं, हम्म. छत्रपती शिवाजी महाराज मी वाचनातना स्वतः वाचेन, इतरांना सांगेन, मी व्याख्याता होईल. म्हणून आम्ही आता शिवशंभो विचार मंचाने एक मात्र निश्चित केलंय, की आपण व्याख्याते तयार करायचे, अभ्यासक तयार करायचे, वाचक तयार करायचे. आणि हे कुठल्या गटातले? तर लहान गटापासून हम्म. ते तरुणांपर्यंत, बरोबर. प्रौढांपर्यंत अशा वेगवेगळ्या गटामध्ये इव्हन आपण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडनं शाळांमध्ये परीक्षा सुद्धा घेतो. अच्छा. आणि उत्तम परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत परीक्षा दिलेल्या आहेत. ते रायगडावरती त्यांना सन्मानित केलं जातं. तर अच्छा. माझं आता मुंबईमध्ये आमचं काम चालूच आहे. या पॉडकास्टमधनं आपल्या सगळ्यांना विनंती पण असेल, अशा प्रकारच्या परीक्षाचं तुम्हाला जर आलं, तर तुम्ही नक्कीच श्री शिवाजी रायगड Yes. स्मारक मंडळाची ती परीक्षा द्या. आपल्या मुलांना आग्रहाने श्री शिवाजी रायगड स्मारकची मंडळाची जी परीक्षा आहे, त्यात जर सहभाग घ्यायला सांगितला, तर मला असं वाटतं, हे होईल की किमान 2-4 ओळी तरी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी Yes. महाराज समजू शकतात. मुंबईतलं पहिलं शिवदालन सुरू करण्यामागची कल्पना कशी जन्माला आली? हां. खरं तर हा हे सुद्धा एकदम फार सुंदर तुम्ही विचारलात. शिवाजी मंदिरामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज हा विषय मला सांगितला गेला. तर माझ्यासाठी तो धक्का होता. कारण की महाराज माझं सुद्धा किती होतं, तर महाराज माझ्यासाठी किमान अर्धा पाऊण तास विषय छोटासा मांडू शकेन, एवढंच होतं. हम्म. पण माझ्या लक्षात आलं नंतर, की महाराज आपल्याला जर समजवायचं असेल, तर पुस्तक हा आधार मोठा आहे. बरोबर. आणि मग श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने काही पुस्तकं प्रकाशन आणि हा सगळा विषय चालू केला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, चुकीच्या पद्धती सुद्धा चालू आहेत. हम्म. मग आपण आग्रहपूर्वक पुस्तक विक्री केली पाहिजे. बरोबर. मग आमचे सुधीरजी थोरात, अभयजी राजे ह्या सगळ्यांशी माझी चर्चा झाली. आणि मग सुधीरजींनी मला आग्रह केला. मे बी त्यांनी मला सांगितलं, की "प्रमोद तू हा विषय चालू कर." आणि विक्री चालू करत असताना काही सवलतीमध्ये सुद्धा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने मला दिल्या. हम्म. पण त्या सवलत घेऊन आपण ज्यावेळेस कुठेही दुसऱ्या ठिकाणी पुस्तक विक्री हा केंद्र लावलं, हम्म. म्हणजे स्टॉलच आपण म्हणता येईल त्याला, हो, बरोबर. कुठल्यातरी कार्यक्रमात, तर येण्या-जाण्याचं गाडी खर्च, फेअर आणि हे सुद्धा आपलं सुटत नव्हतं. हम्म. मग मला लक्षात आलं, अरे पुस्तक विक्री करून आपण काय होतंय, अडचण काय होते, बरेच लोकं अशा प्रकारचे सुद्धा भावनेने काम करतात. पण 4 दिवस काम करतात, नंतर काय होतं, ते बंद बंद होऊन होतं. जातं. मग मला वाटलं, की नाही आपण हे कायमस्वरूपी टिकलं पाहिजे. मग त्याला जोडून मी काही शिवाजी महाराज ह्या रिलेटेड काही प्रॉडक्ट्स डेव्हलप हम्म. केले. हम्म. ते प्रॉडक्ट डेव्हलप करताना काय झालं, की समजा 50% पुस्तकं हम्म. आणि 60% हे 50% हे असं बरोबर. किंवा 40% पुस्तकं, 60% हे 60%. विक्री होत होतं. अशा पद्धतीने पुस्तक विक्री आणि हे त्यावेळेस मला काय झालं, आता सुरुवात झाली गाडी खर्च माझा पूर्ण व्हायचा. निघायचं. आज मला काय झालं, नुकसान बंद झालं. आणि मग काय झालं, हा प्रचार मी फक्त मुंबईमध्ये नाही, तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी म्हणजे मालवण बोला, नाशिक बोला, अशा कुठल्याही ठिकाणी मी आज खर्च करून जाऊ शकतो. आता ह्या शिवदालनाची सुरुवात मुळात हिथून सुरुवात झालेली, जे छोट्या-छोट्या प्रॉडक्ट पासून हम्म. आज भांडूपमधलं पहिलं शिवदालन आहे. ज्या शिवदालनामध्ये काय आहे, तर तुम्हाला तिथे 500 पेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पुस्तकं दिसतील. ओ. त्यानंतर तुम्हाला शस्त्र दिसतील. शस्त्र म्हणजे काय? आज मराठ्याशाहीचा मला अभिमान आहे. मी महाराष्ट्राचा अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्रातली जी तलवार असते, धोप तलवार, ती माझ्या घरात लागली पाहिजे, हा. असं भरपूर जणांना वाटतं. पण त्याच्या तलवारीच्या किमती किती आहेत? तर हो. प्रचंड आहेत. मग मला असं वाटलं, की नाही आपण आपल्या लोकांसाठी थोडं माफक दरात होऊ शकेल का? हा. मग ते मास लेव्हलला प्रोडक्शन करून आपण माफक दरामध्ये भांडूपमध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर लक्षात आलं, नाही यार धोप तलवार झालं, पुस्तकं झाली.
पण लोकांना आकर्षक आणि सुंदर अशा मूर्त्या लागतात. मग आम्ही पुन्हा मूर्ती आणि ह्या काही बनवणारेच आहेत. आम्ही स्वतः काही बनवत नाही. हं. पण त्या प्रकारच्या मूर्त्या आणि आता असं तुम्ही बघितलात, तर आपलं हे शिवदालन सर्वस्पर्शी, सुंदर आणि आकर्षक असं भांडूपमध्ये झालं. आता त्यातही गंमत सांगतो. हे सगळं करत असताना तुम्ही जर बघितलात ह्याचा आर्थिक डोलारा फार मोठा आहे. हो. आणि भांडूपसारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जर जागा भाड्याने घ्यायची आली, तर तर तुम्हाला ते शक्य होत नाही. आणि बरेच जण म्हणतात, की "नाही, नाही, अरे हे सगळं करत असताना आर्थिक नसेल तर काही करता येत नाही." हं. पण तुम्ही जर शुद्ध भावनेने, सामाजिक भावनेने आणि वैचारिकदृष्ट्या पक्के असाल, हं. तर तुम्हाला सगळ्या बाजू सुटतात. म्हणजे आता तुम्हाला एक मनोजजी म्हणून आहेत आमचे, मनोज मसूरकर. भांडूप स्टेशनला त्यांचं प्लाझामध्ये जागा आहे. कुठला व्यावसायिक असा आहे हो, की जो व्यावसायिक स्वतःची जागा तिथे काय करतोय, तर 100% जागा आहे. त्यातली 70% शिवदानला दिली आणि 30% स्वतः वापरतायत. हो. म्हणजे काय झालंय, त्यांच्या जागेवरती मला त्यांनी जवळपास मोफतच ती जागा हो. दिली. त्याचं भाडं पूर्ण ते भरतायत आणि भाडं भरून काय झालंय, की जागा मात्र छत्रपती शिवाजी जी महाराज या महाराजांसाठी दिली. विषयाला धरून त्याने दिली. का दिली असेल? तर तुम्ही काम करताय हे शुद्धतेने करताय. येस. हे ज्यावेळेस तुम्ही करता, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात मी तर तुम्हाला म्हणेल, की आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय समजलं असेल, तर तुम्हाला हे निश्चित करावं, तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल ना, त्या क्षेत्रात प्रामाणिक काम करा. तुमच्यासाठी सगळ्या बाजू मोकळ्या होतात. हं. हे तुम्हाला ह्या शिवदालनातला एक छोटासा येस. उपक्रम आहे, तो आणि तुम्हाला उदाहरण पण आहे. उदाहरण होईल. शिवदालनामधल्या कलेक्शनमध्ये तुम्हाला सर्वात खास किंवा मनाजवळची वस्तू किंवा गोष्ट कुठली असेल? आता ह्या शिवदालनातलं खरं सांगू का? 2 विषय आहेत. एक तर पुस्तकं हा आमचा आवडीचा विषय. पण पुस्तकं तर आहेतच. पण सगळ्यात मला चांगलं ज्यातलं हे वाटलं, तर अफझल खानाचा वध हा तुम्हा मला सगळ्यांना हो, महाराष्ट्राला हो. त्यांची प्रेरणा, त्याला शिवप्रेरणा आपण म्हणू. येस. त्याची वाघनखे ही मला आवडलेली आहेत. हो. कारण वाघनखे हे का आवडलेत? त्याचंही तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी मी स्वतः अ, अफझल खान वध जो झाला, तो शिवप्रेरणा दिन म्हणून आपण महाराष्ट्रभर साजरा करतो. आणि तो साजरा करता असताना मी तो सुंदर बॅनर आणि फलक लावला होता. तर मला वाटतं 2014च्या पूर्वी मला त्याच्यासाठी पोलिस स्टेशनकडनं अरेस्ट करण्यात आलं होतं. हो. आणि अरेस्ट करायला गेले होते, त्यावेळेस टेंभीपाड्यामधले जवळपास 1000 लोकं रस्त्यावर उतरले आणि कशाकरता? तर अफझल खान वध हा जो विषय आहे, तो आवडीने लोकांनी कार्यक्रम करावा, हे लोकांना वाटत होतं. बरोबर. आणि प्रशासन मात्र काय करत होतं? माझ्यासारख्या लोकांना अरेस्ट करत होतं. आणि तो जो मुद्दा होता, तो आज जर बघितलं, आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर शिवप्रताप दिन म्हणून आनंदाने साजरा केला होता. मी गेल्या आठवड्यात बघितलं, तर पुण्यामध्ये तर भर चौकामध्ये तो चांगला कार्यक्रम साजरा केला. आणि आज तर मी ते प्रॉडक्ट सुद्धा विकतोय आणि मला तो वाघनखे हे माझ्यासाठी तर प्रेरणा आहेतच. पण ज्या लोकांना वाघनखे पाहिजे असतात, ते ज्या दिवशी हातात घेतात ना, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत, त्याला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे ते जे आहे ना, मला सगळ्यात आवडीचा आवडीचा विषय विषय आहे. वाटला. ही जी वाघनखं आहेत, ती जी शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधला वापरली होती, म्हणजे जी लोखंडाची किंवा एखाद्या धातूची, ती आहेत की कशी? म्हणजे काय आहे हां, खरं एक्झॅक्टली? तर कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला अफझल खानाचा पुतळा फाडला, त्यावेळेस वाघनखे जी होती ती मेटलची होती. हां. किंवा अजून त्याला तर वाघनखे अधिक त्याला असा एक सुळका होता. पहिल्यांदा महाराजांनी त्याचा पुतळा फाडला आणि नंतर आतडी बाहेर काढली. अशा प्रकारचं ते मे बी असेल आता त्याच्यातला तो थोडासा हे असेल. पण वाघनखे हा तो एस्टॅब्लिश झालेला शब्द आहे. हं. तर तो मेटलचा होता. आता आपण जे देतो, हं. त्याला खरं तर धार नसते. अच्छा. पण ती प्रेरणा असते. हं. कुठली आताची मगाशी तुम्हाला शब्दप्रयोग केला, की तलवार असते, हो, धूप तलवार. बरोबर. धूप तर तलवार. आपल्या शासनामध्ये काय आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये काय आहे, कुठल्याही प्रकारचं शस्त्र वापरू नये. बरोबर. तर आपणही ते सगळे कायदे आणि नियमामध्ये कुठल्याही शस्त्रांना धार नसते. त्यामुळे मुळात ते शस्त्र नाहीच आहे. हां. ते पूजनाचं साहित्य आपण म्हणू अच्छा. किंवा डेकोरेशनचं साहित्य असं म्हणता येईल. हां. पण ते बघितल्यावरती आमच्या तरुणांना प्रेरणा येणार. तो उद्या येऊन काय होणार, ऊर्जावान होणार आणि आपल्या देशासाठी मला काहीतरी करायचं ही भावना जागृत राहील. बरोबर. हे फक्त आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये तुम्ही करणाऱ्या प्रदर्शनांमध्ये
विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे? आता ह्यात तर खरं गंमतीचाच भाग आहे, हं. की सगळेच पालक तुम्ही बघितलात ना, तर त्यांची एक बोंब मात्र पक्की आहे. काय आहे? तर माझा मुलगा मोबाईलमध्ये भरपूर असतो. हं. मी ज्यावेळेस नाण्यांचं प्रदर्शन लावलं, त्यावेळेस ही मुलं आहेत ना, म्हणजे जवळपास मोर दॅन 80% मुलं, ते प्रत्येक प्रदर्शनातल्या नाण्यांचं प्रत्येक ओळीन-ओळ वाचताना बघितलंय मी. मला आश्चर्याचा धक्का असा बसला, की आपल्यातलाच मोठा समाज म्हणतो, की मुलं फक्त मोबाईलमध्ये अडकून आहेत हं. आणि मी जेव्हा प्रत्यक्ष हे सगळं प्रदर्शन लावतो, त्यावेळेस ती मुलं बघतो तर काय बघतायत? तर मुलं नाणी. नाणी बघतायत, वाचतायत, त्याच्यानंतर मला प्रश्न विचारतायत. हां. हा मुद्दा आहे ना, मुळात काय झालंय, आम्ही कधी आमच्या मुलांना अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्नच नाही केलाय. प्रयत्न नाही बरं केला. त्याही गमतीत सांगतो तुम्हाला, की मी एकदा बघितलं, माझ्याकडे पुस्तक विक्री हा अग्रहाने असतो. प्रदर्शन बऱ्याच ठिकाणी बरेच लोकं लावतात. पण त्या प्रदर्शनात होतं काय? तर फक्तच प्रदर्शन असतात. आय कनेक्शन बघतात, प्रेरणा घेतात आणि निघून जातात. हो. तर मी माझ्या प्रदर्शन जिथे-जिथे लावलं जातं, तिथे-तिथे मात्र आग्रह धरतो, की माझं पुस्तक विक्री हा विषय असणार आणि मग त्या ठिकाणी पुस्तक विक्री घेत असताना पालक काय करतात, तो लहान मुलगा असतो, "मला हे पुस्तक घ्यायचंय बाबा किंवा आई." ती आई काय म्हणते, "तू वाचणार आहेस का? आणि चल." नाही मला आश्चर्य वाटतं, की पुस्तक किती रुपयाचं असेल? आमचं पुस्तक ₹30 पासून सुरुवात होतं. हो. तर मोर दॅन ₹200-250 पर्यंत असू शकेल. आता तो मुलगा हातात घेणार, तो मला वाटतं ₹30, हो. ₹50 किंवा ₹100 चं शं पुस्तक हातात घेणार. त्याच्यापेक्षा जाड पुस्तक काय मुलगा लहान हातात घेत येस. नसतो. आपण पिझ्झा, वडापाव, साधं काहीही खायला हां. गेलो, तर आज ₹100 खर्च करतो. अरे त्या पालकाने ते ₹30 चं पुस्तक घ्यावं, स्वतः वाचून दाखवावं. हो, निदान त्या मुलाच्या हातात दिल्यावर ते हां, मूल कधीतरी क्युरिओसिटीमध्ये किंवा हां. उत्सुकता म्हणून नक्कीच बघायला नक्कीच. जाईल. तर अशा प्रकारच्या पालकांचीच ती गडबड आहे. म्हणजे म्हणजे ॲक्चुअली त्यांची मनस्थिती ही बदलली पाहिजे हां, पालकांनी आज. हां. ह्या आणि इव्हन तुम्हाला आता ह्या सगळ्या प्रदर्शनात मला अजून एक काय लक्षात येतं, की बऱ्याच ठिकाणी मी शाळांमध्ये किंवा असं बाहेरही समाजात मंडळं किंवा संस्था आयोजित करतात आणि मी ज्यावेळेस रस्त्यावरती फिरतो, तर मला कोणतरी एक हाक मारतो, "काका, दादा." मी म्हटलं, "अरे काका, दादा आता ह्या विभागात मला कोण ओळखतं?" तर तो लहान पोरगा येतो आणि मला म्हणतो, "अहो तुम्ही आम्हाला ते सांगत होता ना." याचा अर्थ तुम्ही विचार करा, आहे मुलांना. मुलांना ह्यामध्ये आवड आहे आणि येस. आतून पंच झालंय. त्याचं कारण काय आहे, की तुम्हाला मुलांना काय पाहिजे ते देता आलं पाहिजे. आज बरं. पालक आहेत ना, फक्त पेड आहेत. पेड म्हणजे काय? मी माझ्या मुलाला शाळेत टाकल्याने एवढी फीस देतो आणि एवढ्या प्रकारचं हे करतोय. मी माझ्या मुलासाठी एसी आज रूममध्ये लावले किंवा एसी क्लासरूममध्ये मी टाकलंय. ह्यासाठी पेड वर्कर आहेत हे. पालक मुलांसाठी काहीही करत नाही हा माझा तर स्पष्ट आरोप आहे. मला असं वाटतं, की मुलांनी काहीतरी ह्या पद्धतीने पालकांनी मुलांसाठी करावं. स्वतः वेळ दिला पाहिजे. इतिहास आणि आधुनिक समाज ह्यांना जोडताना तुम्हाला काय सर्वात महत्वाचं वाटलं? खरं तर आज खरंच सोशल मीडिया आणि मोबाईल ह्या जगतात आपण जर बघितलं, तर मुलांच्या हातात सतत मोबाईल आहे. तो सतत रील बघतोय. तर आपण आग्रहपूर्वक मात्र एक म्हटलं पाहिजे, एक पुस्तक आपल्या घरात मुलांनी ठेवलं पाहिजे, पालकांनी आणि मुलांनी ते 2-4 ओळी वाचल्या पाहिजे. जर मुलं वाचत नसतील, तर आग्रहपूर्वक बाबा किंवा आईने ते पुस्तक हातात घ्यावं, ते वाचावं. कारण की सोशल मीडियाच्या ह्या सगळ्या जगात आता मगाशी मी सहज चर्चा करत असताना लक्षात आलं, की आजकाल काय होतं, तर डॉक्टरकडे जाताना सुद्धा तुम्हीच मगाशी मला बोललात, की ते गुगल डॉक्टरांना सांगतात होतं. Google हे करतात. तर ते Googleवरती न जाता मी पुस्तकात रीड केलं आणि मी आज हे सांगतो, आज मी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सांगतो मी प्रदर्शनामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान विषय करत असतो. मी ठामपणे मांडतो आणि ठामपणे मांडत असताना मी पुस्तकाचा संदर्भ घेतो किंवा काही ठिकाणी तर पुस्तकं घेऊनच बसतो. त्यामुळे काय होतं, कुठल्याही ह्याला आम्हाला खोडत नाही कोण. हे तुमच्या मुलामध्ये कॉन्फिडन्स द्यायचा असेल ना, तर तुम्ही सुरुवात करा, असं मला वाटतं आणि सोशल मीडिया आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचन हा मोठा दुवा असेल. हो. आजच्या तरुणांना शिवकालीन इतिहासाची जोडताना तुम्हाला काय अनुभव आलाय? खरं तर आता मी बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनं आयोजित करतो. या प्रदर्शनं आयोजित करत असताना त्याच्या आधी मे बी आपण सगळेजण बघतो, की तरुणाईकडे बघताना हेच म्हणतात, "अरे, आजचा तरुण काही कामाचा नाही राहिलेला आहे." तो कॉलेजमध्ये
सुद्धा जाताना ड्रेसिंग त्यांचे म्हणा किंवा अशा प्रकारचं सगळं म्हणजे एक नेरेटिव्ह टाइप सेट करत गेलेत, की काय काय मला काही कळत नाही असं. पण मी जर प्रदर्शन ज्यावेळेला लावतो, मी खरंच सांगतो तुम्हाला, त्यावेळेस बघतो तर ज्या दिवशी आता मी नाशिकला ग्रामीण भागातलं एक प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनाचं 2 दिवसाचं प्रदर्शन होतं. पहिल्या दिवशी ज्यावेळेला लावलं आणि त्याच्यानंतर काही जणांनी बघितलं, दुसऱ्या दिवशी प्रचंड तरुणांची संख्या होती आणि ती संख्या मी सहज विचारत होतो, की "बाबा कुठून आले?" तर आम्हाला ह्यांनी सांगितलं म्हणून आलं. बरं हे कोण होते? दोघं-दोघं, तिघं-तिघं, चौघं-चौघं, 4-4, 5-5 मित्र त्यांची टोळी करून येत होते. हो. माझं असं म्हणणं आहे, की आपण सगळ्यांनी एक प्रयत्न केला पाहिजे, की तुम्ही हा प्रेझेंट तर करायचा प्रयत्न करा. आता आपल्या ह्या सगळ्या प्रदर्शनात तुम्हाला माहिती आहे 2000 वर्षापासूनचा इतिहास कळतो. हो. आज मुलांना आश्चर्य वाटतं, की मी जेव्हा दाखवतो, हे आमचं 2000 म्हणजे मी सांगताना सुद्धा म्हणतो, मी आत्ता माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्यावरती आधारात मी बोलतोय. ज्या दिवशी माझ्याकडे अजून उपलब्ध होईल त्यावेळेस मी ते सांगेन. तोपर्यंत तेवढंच सांगतोय. पण ते जेव्हा सांगतो ना, त्यावेळेस लक्षात येतं, की हा तरुणाई मोठ्या प्रमाणे आकर्षित होतो. अट्रॅक्शन आहे. आजही तरुणांना इतिहास किंवा ह्या सगळ्याची प्रेरणा पण तुम्ही सगळ्यांनी प्रेझेंट केलं पाहिजे. हा माझा आग्रहाचा विषय आग्रहाच. असेल. तुम्ही आत्ता जे इतिहासामध्ये म्हणजे इतिहासात कालीन गोष्टी जमा केल्या आहेत, नाणी आहेत तुमच्याकडे किंवा काही तलवारी किंवा हे आहेत किंवा इव्हन नोटा वगैरे आहेत आणि शिवाजी महाराजांचे गड किल्ले पण आहेत, जे तुम्ही पूर्ण काचेच्या पेटीमध्ये तसेच्या तसे बनवले. तर हे सगळं जमवलत कसं आणि ह्यात कुठला इतिहास जमवलाय हे जरा हं. सांगाल का? आता खरं तर हा विषयाची सुरुवात झाली, मी जसं मगाशी म्हटलो, हो. की पुस्तक हा विषय आग्रहाने सुरुवात झाला. करत हा थोडा-थोडा वाढत गेला आणि प्रदर्शन खरं तर माझ्याकडे बरीच नाणी होती. आता ही नाणी आहेत ना, खरं तर माझी नाहीत. माझी मुलगी आहे जी आता 15 वर्षाची आहे. तर तिनी वयाच्या मला वाटतं 9 किंवा 10 वर्षाची असल्यापासून कलेक्शन चालू केलं. त्यात आमच्या हिंदवी ताईनी म्हणजे माझी मुलगी, तिने नाणी आणि पोस्ट तिकिटी असं काय-काय गोळा करायचं हे सगळं ठरवलं. त्यावेळेस मलाही कल्पना नाही, की किती प्रकारची नाणी गोळा झाली. मग एक दिवस मी माझंही काही आर्थिक आणि या सगळ्या घडामोडीमध्ये मी थोडासा डगमगतो. प्रत्येक माणूस काही ना काहीतरी प्रत्येक ह्याच्यात हो. अडकतो आणि मी प्रचंड त्रस्तलो होतो. आणि एक दिवस असंच झालं, की बाबा बघूयात आपल्याकडे काय-काय आहे, थोडंसं आपण हं. काम करू. तर माझ्या लक्षात आलं, की माझ्याकडे प्रचंड नाणी आहेत पण आणि ही मी तिने जमा कशी केली? ती काय झालं एवढी नाणी आहेत, त्यापेक्षा तुम्हाला म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ते करायचं काय? तर मी काही लोकांना सुचवलं. म्हणजे आमच्याकडे एक छान उपक्रम चालतो आपल्या चेंबूरमध्ये शिक्षण संस्था आहे, ज्ञानकुलम नावाची. हं. तर मला असं वाटलं ह्याच्याने चांगलं अर्निंग होईल आणि ती शिक्षण संस्था एक चांगलं काम करते. तर त्यांनाही म्हटलो, की माझ्याकडे आता काय आर्थिक क्षमता नाही आणि हे सगळं प्रेझेंट केलं पाहिजे. चांगलं प्रेझेंट केलं, तर चांगलं उत्पन्न मिळू शकेल. तर त्यांनाही मी म्हटलं, "मी मोफत द्यायला सगळं तयार आहे." हं. फार काही त्यांनी विचार नाही केला. त्याच्यानंतर अजून एखाद्या मित्राला विचारलं. मी म्हटलं, "अरे, हे प्रेझेंट केलं तर फार चांगलं होईल." तर मला त्यांनी सांगितलं, की "अरे, प्रमोद कसं असतं, शस्त्र आवडीचा विषय असतो. तो अट्रॅक्शन आहे, लोकं बघू शकतात. पण नाणी हा काय आवडीने येतील असं काही वाटत नाही. त्यामुळे त्याच्यात काही इन्व्हेस्टमेंट करून त्याच्याने काय फार लोकं हं. बघतील असं काही होणार नाही." पण तुम्हाला गंमत सांगतो, माझे एक मित्र आहेत चांगले मित्र म्हणा किंवा सगळेच म्हणजे हं. भावासारखेच आपण म्हणता येईल. तर अभयराजे जगताप. आता ठाण्याला राहतात, पूर्वी भांडुपलाच राहायचे. त्यांचा शस्त्राचा साठा होता काही. तर त्यांनी मला म्हटले, "प्रमोद, तू हे सगळं तळमळतेने करतोस. तर हे शस्त्र मी माझ्याकडनं तुला देऊन टाकतो." आणि माझ्याकडे जे असलेले सगळे शस्त्र आहेत, ते अभयराजेंनी आपल्याला अ, दिलेले आहेत ओह! आणि त्यांनी सांगितलं, की "तू आजपासून ह्या विषयाला सुरुवात कर." शस्त्र मिळाले, नाणी मिळाले. वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रदर्शन लावत होतो. तर प्रदर्शन फार सुंदर चालू होतं. पण एक दिवस नाशिकमधलं मगाशी जे उदाहरण दिलं, नाशिकमध्ये फक्त नाणी हं. आणि नोटांचं प्रदर्शन लावलं. मलाही शंका लागली. म्हटलं, "अरे, नाणी प्रदर्शन खरं तर कोण बघेल की नाही राहू हो. दे." पण ज्या दिवशी मी फक्त नाण्यांचं प्रदर्शन लावलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की जवळपास पहिल्या दिवसाला आलेली लोकं दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता
ते रात्री 10 वाजेपर्यंत आम्हाला जेवायला सुद्धा वेळ भेटत नव्हता. एवढे लाईन लावून लोक बघत हो. होते. म्हणजे त्या सगळ्या परिसरात आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा वाइंड अप करत होतो, रात्री साधारणतः 10 नंतर आपण वाइंड अप करायला घेतो. 11, 11:30 वाजेपर्यंत सुद्धा लोक बघायला येत होते आणि फक्त नाण्यांचं सुद्धा प्रदर्शन लोकांना आवडू शकतं. Nice. अशा प्रकारचा सुंदर उपक्रम आपला त्या नाण्यांच्या माध्यमातून झाला. कुठली कुठली नाणी आहेत तुमच्याकडे? माझ्या प्रदर्शनीमध्ये पहिलं नाणं आहे ते 2000 वर्षापूर्वीचं नाणं आहे. बरोबर. 2000 वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये इकॉनॉमी होती, अर्थव्यवस्था होती, हम्म. कॉइन चलन व्यवस्था होती. अरे हे लोकांना जर सांगितलं ना, तर लक्षात येतं, अरे जर 2000 वर्षापूर्वी आम्ही नाणं वापरत होतो, ह्याचा अर्थ काय? आमच्याकडे डेव्हलपमेंट होती, आमच्याकडे इकॉनॉमी होती, अर्थव्यवस्था चालवली जायची. त्याच्या पुढे काय आहे? फक्त एवढंच नाही. आता माझ्या प्रदर्शनात काय काय सांगता येऊ शकेल? तर अजून एक आपल्या देशामध्ये फार म्हणजे वाईट वाटतं ह्याचं आपल्याला. महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही. महिला चूल आणि मूल याच्यावरतीच आहेत. मी माझ्या प्रदर्शनीमधनं हे प्रेझेंट करू शकतो, दाखवू शकतो. महिलांना शिक्षणाचा अधिकार होता आणि तो होता कशाच्या आधारावर? तर माझ्याकडे आता किमान 3 ते 4 हम्म. आपण आता त्याला लीडर म्हणू. हम्म. अशा लीडर्स त्यांची नाणी होती. हम्म. आता तुम्ही कल्पना करा बरं, त्यात पण तुम्हाला आता मोठे तुम्हाला अहिल्यादेवी होळकर वगैरे हे सांगेन Yes. मी. पण त्याच्यापेक्षा जर आपण म्हटलं की हा देशभरातलं नेतृत्व मी सांगतोय. हम्म. छोटं राज्य ज्या आज तुम्ही मी भारताने आतंकवाद पाहिला काश्मीर. हम्म. काश्मीर मधली दिदा राणी हो. त्यांचं नाणं आहे त्यांचं माझ्याकडे. नाणं मी बघितलंय हो. तुमच्या प्रदर्शनात. आपल्याकडे नाणं आहे. येस. तुम्ही कल्पना करा एवढं छोट्या राज्यामध्ये सुद्धा महिला लीडर जर नाणं चालवून आपलं अर्थव्यवस्था चालवते, त्या देशाला ब्रिटिशांनी डेव्हलप केलं. बरं नागा आता तुम्ही म्हणाल हे नागा पद्मावती हो. हे सुद्धा आहे साऊथ छोटंसं हे आहे. Yes. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या महिलांना एक महिलाच फक्त लीडर होते का? ज्या वेळेला हजारो लाखो महिला शिकतात ना, त्यातनं एक लीडर डेव्हलप होत असते. म्हणजे आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्था होती आणि त्या महिला चालवत होत्या. ह्याचा अर्थ महिला फक्त चूल-मूल नव्हते. महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. हा सुद्धा आपल्याला खोडता येऊ शकेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्थांची नाणी आहेत. अशा प्रकारचे फेक नेरेटिव्ह जेवढे आहेत ना, ते सगळे मला सांगता येतात. बरेच तुमच्याकडे आणि पुढील काळात शिवशंभू विचार मंच किंवा शिवलाला लोकांना काय तुम्हाला सांगायचं आहे किंवा नवीन पाहायला मिळणार ह्याबद्दल तुम्ही सांगाल का? खरं तर शिवशंभो विचार मंच आतापर्यंत आम्ही काय करत होतो, ते वेगवेगळे व्याख्यानं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असे व्याख्याते तयार करणे एवढा विषय आपला आतापर्यंत चालू होता. पण आता येणाऱ्या काळात शिवशंभो विचार मंच मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास मंडळ चालू करेल. आणि त्या अभ्यास मंडळ काय असेल, तर एक पूर्ण वर्षभराची जवळपास सीरीज. अच्छा. ती सीरीज झाली म्हणजे काय होईल, त्यांनी एक समजा 20, 25, 50 जे काही संख्या असेल, त्यांनी एकत्र दर महिन्याला यायचं, एक तासभर थांबायचं. त्या तासभरामध्ये एक विषय घ्यायचा आणि शिवाजी महाराज हा विषय आपण वर्षभर एक एक टप्प्याने वाचत. मग शिवाजी महाराज काय आहे? फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपासून आहे का? छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर शिवपूर्व काळ करायला पाहिजे. मुघलांचं आक्रमण कळायला पाहिजे. मुस्लिम अत्याचार किती होता तो समजला पाहिजे. तो समजल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने कळतील. त्यामुळे आपण पूर्व काळापासून ते जवळपास 1800 कालखंडापर्यंत म्हणजे झाशीची राणी तुम्ही जे मगाशी उदाहरण नाव घेतलात तेच सगळं किंवा अहिल्यादेवी होळकर ह्या सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासाचाच एक विषय आहे. तर आपण हा सगळा एक छान असा मुंबईभरामध्ये अशा अभ्यास मंडळ चालू करणार आहोत. भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रावर चालता बोलता शिवदालन अशी फिरती संग्रहालय संकल्पना येऊ शकते का? हा मुळातच आपण प्रदर्शन जे आता गेल्या वेळेस गणपतीला आम्ही तो प्रयोग केला. गणेशोत्सवात काय झालं, घाटकोपरच्या एका गणेशोत्सवाने मला प्रदर्शनासाठी बोलवलं. तर त्यांचा मला वाटतं काहीतरी 75वा का 50वा असं वर्ष होतं. तर त्यांना शिवाजी महाराज ही थीम ठेवायची होती. महाराज ही थीम ठेवत असताना काय झालं, मी जाऊन बघितलं. तर बघितल्यावरती त्यांना म्हटलं, "अरे तुम्ही शस्त्र आणि नाणी वगैरे सगळे लावालच. पण मला असं वाटतं की तुम्ही शिवदालन पण लावावं." तर त्यांनी म्हटलं, "शिवदालन काय प्रकार आहे?" मी म्हटलं, "असं-असं साहित्य विक्री आणि हा सगळाच चालतो." तर ते म्हटले, "ते किती टेबल साहित्य असेल?" मी त्यांना सुचवलं की किमान 40 टेबल असेल. 40 टेबल साहित्य विक्रीचं फक्त. त्यांनी तर सुंदर हे केलं. या इकडे शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, नोटा प्रदर्शन
आणि त्याच्या समोर शिवदालन उभं केलं आणि अच्छा. सुंदर एकदम शिवदालन. त्याच्या वेळेस आपल्याला खरं तर लोकांनाही लक्षात आलं, एवढं सुंदर शिवदालन 40 टेबलचं. लोकांना तुम्हाला खरं सांगतो, ते जे मंडळ होतं, ते एका टोकावरती म्हणजे रिक्षा सोडल्यावरती सुद्धा किमान 5 मिनिटं चालत जावं लागायचं, त्या मंडळाच्या इथपर्यंत. पण लोकं अंबरनाथपासनं, बदलापूरपासून ते दादरला जे लालबागचं तर राजाचं जे आहेत ना हो. उदाहरण, तिथली काही मंडळी ती प्रदर्शन आणि शिवदालन बघण्यासाठी म्हणून आली. तर तो पहिला प्रयोग आमचा झाला. आता लोकं फक्त प्रदर्शन नाही बोलवत. लोकं बोलताना मला म्हणतात, शिवदालन. की "प्रमोदजी तुमचं शिवदालन सुद्धा आमच्या इकडे आलं, तर आम्हाला पूर्ण प्रदर्शन आल्यासारखं हो. वाटेल." हा पहिला प्रयोग आपण सुरुवात केला आणि आता शिवदालन सुद्धा मला असं वाटतं सगळ्यांनीच एस्टॅब्लिश करावं अशा प्रकारे. तुमच्या आयुष्यातील असं कोणता गुरु, व्यक्ती किंवा पुस्तक ज्यांनी शिवकार्याची ज्योत पेटवली आहे? खरं तर शिवकार्याची ज्योत म्हटलं ना, तर सगळ्यात पहिलं मी मगाशी जे सांगितलं, सुधीरजी आणि अभयराजे हं. या दोघांनी मला व्यक्ती म्हणून सुरुवात करून दिली आणि ते करत असताना मग हळू पुस्तकं हा सगळा विषय आला. फक्त माझं लोकांना विनंती असेल, की आपण काय केलं पाहिजे? तर आपल्या घरातला एक कोपरा कुठेतरी पुस्तकांसाठी द्या. जेणेकरून तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी ठेवा देता येईल. हं. आपल्या घरामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या जागा देतो, पण पुस्तकांना जागा नसते. हो. तर आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगेन, तुम्ही पुस्तकांना जागा द्या. त्यात आग्रह आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं पुस्तक असलंच पुस्तकाला ठेवा. पाहिजे. आणि त्याची मी उदाहरणं सांगेन. गजानन मेहेंदळे आपले आता जे हे झाले, हं. अशा लोकांची पुस्तकं ठेवली तर अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत. तर ती पुस्तकं ठेवायची किंवा श्री येस. शिवाजी रायगड स्मारक मंडळाची जी अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत, ही ठेवा तुम्ही. ती ठेवता येतील. शिवाजी महाराज रायगड स्मारकांची जी पुस्तकं आहेत, ती कुठे-कुठे उपलब्ध आहेत? एक तर आपल्या दालनात आहेत हं. किंवा पुण्यामधनं ते केंद्र चालतं. आम्ही तुम्हाला कुठूनही उपलब्ध करून देऊ शकतो. करून देतात. पूर्ण तुम्हाला महाराष्ट्रभर संपर्क मिळू शकते. साधल्यावर हो. इतिहास सांगताना कोणती चुकीची माहिती तुम्ही ऐकली आहे किंवा ती कशी तुम्ही दुरुस्त केलीत किंवा एखाद्या अशा किस्स्यामध्ये कधी तुम्हाला असा राग आलाय किंवा रक्त उफळून आलंय खरं तर, की चुकीची माहिती गेली आहे म्हणून? काय होतं तुम्हाला सांगतो. मी लहान होतो. तर लहान होतो त्यावेळेस मी एक ऐकलं होतं, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुस्लिम मावळे होते. म्हणजे लहान होतो त्यावेळेस खरं तर 20-22% होते आणि आता जेव्हा मोठा झालो म्हणजे मी आता 45-46 साला आलो, त्यावेळेस 57% झाले. म्हणजे ते पर्सेंटेज वाढत गेले. बरं हे 57% झाल्याच्या नंतर मधल्या काळात खालीद का शिवाजी माझ्यावरती खरं तर एक पोलीस हे पण झालेली नोटीस आली होती. तो चित्रपट एक निघाला खालीद का शिवाजी. त्यात परत त्यांनी काहीतरी 40-45% म्हणजे त्यांचे पर्सेंटेज परत त्यांना वाटलं अरे, आम्ही फारच चुकीचे मार्क जास्त. दिलेत आणि मग ते 57% वरनं परत त्यांनी काहीतरी 40-45% वरती आणले. बरं आम्ही ठणकावून सांगतो, तुम्हाला एक सांगतो पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे यांचे 45% 57% कुठलीही पर्सेंटेज आपण ठरवू. एवढे मावळे मुस्लिम होते. तुम्ही सांगा, आज मी तुम्हाला दाखवू शकतो विक्रम मोहिते जे हंबीरराव मोहितेंचे वंशज आहेत. हं. तानाजी मालुसरेंचे वंशज हो. रवींद्रजी अ, आहेत. माझा चांगला परिचय आहे त्या सगळ्यांशी किंवा असे आपण कितीतरी वंशज तुम्हाला मी दाखवू शकतो. त्यांचे घराणे आजही आहेत. हं. एक तरी आहे का हो टक्का, की जे आपण मुस्लिम मावळे आहेत, असं कधी दाखवू शकलो? आता फेक काही तयार केले जातात. हो. बरं त्यांच्या घरात काही ऐतिहासिक असे चुकीचे दाखवले, ते माहिती आहे आत्ता बनवलेले आहेत. असेही दाखवले जातात. तुम्ही विचार करा 47, 55, 56, 57% मावळे असणारा पण महाराष्ट्रामध्ये एकही दाखवला जात नाही. एकही हो. आजही सांगितलं तर मी आज सांगू शकतो, हे हंबीररावांचे आहेत, हे यांचे हो. आहेत, हे इव्हन प्रतापगडाचा जो पोवाडा बोललेले, हं. त्यांचे वंशज सुद्धा आता आमची हिंदवीताई जे कोल्हापूरला आहे त्यांचा नातेवाईक तिथे आहे सोबत. हे हो. सगळे वंशज मिळतात. पण या 57% मधला 1% नाही. मिळू शकत नाही. मी अशा प्रकारचे जे गैरसमज पसरवले जातात, येस. हे मात्र आम्ही या प्रदर्शनामधनं, आपल्या व्याख्यानांमधनं आवर्जून मांडतो आणि हे मांडताना काय होतं, आमच्याकडे संदर्भ पुरावे आहेत. संदर्भ पुरावे हे सगळे फार महत्त्वाचे असतात आणि मग या संदर्भ पुराव्यामुळे खरंच सांगतो का ते 57% वरनं 40-45% वरती आले त्याचं कारण हे आहे. पण मग आता जे
तुम्ही तुमची जेव्हा मुलाखत ऐकणाऱ्या तरुणांना स्वतःच्या क्षेत्रात छोटा शिवाजी बनवण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करता? खरं तर मी दोन्ही गटांना म्हणजे तरुण आणि ह्या सगळ्यांनाच लहान मुलांना पण एक मात्र निश्चित सांगेन, हम्म. की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ना कोणाचं तरी ऐकलं पाहिजे हो. आणि कुठेतरी स्टॉप हा एक कुठेतरी हो. असला पाहिजे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगतो, मला 2 व्यक्ती आहेत. त्या 2 व्यक्तींचं मला 80% गोष्ट पटत नाहीत. मला माहीत नाही. पण त्या 2 व्यक्तींनी सांगितल्यावरती जर म्हटले नाही, "हे प्रमोद बास हे नाही, चुकीचं आहे." हम्म. त्यावेळेस मी थांबतो. जर 2 व्यक्तींना सांगतो, मी माझा मोठा भाऊ आणि एक अभयराजे मगाशी म्हटलं ते. दोन्ही व्यक्ती आहेत. मला काय होतं कधी-कधी त्यांचं पटतच नाही. पण मी माझा स्टॉप ठरवलेला आहे. असा कोणी प्रत्येकाने एक स्टॉप ठरवावा आणि स्टॉप ठरवला ना, तर काय होतं, की तुम्हाला यशस्वीता 100% येते. फार विचार करायचा नसतो. दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला मला समजायचे असतील ना, तर नेतृत्वावरती विश्वास असला पाहिजे. हम्म. तुम्ही जे काम करता, हे काम एकतर तुम्ही जे कुठल्याही संघटनेशी, संस्थेशी जोडाल, ते जोडत असताना तुम्ही एक विश्वास ठेवा, की ते माझं योग्य निवडलं आहे का? निवड योग्य असावी. कारण की छत्रपती शिवाजी महाराज बोलण्याचा अधिकारच नाही आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराज काय होती? तर योग्य निवड होती, हो. योग्य नेतृत्व होतं. तर तुम्हाला मला हेच सांगावं वाटेल, की आपण कुठलेही करत असताना आपल्याला काय करायला लागेल? नेतृत्वावरती विश्वास. मी लहानपणापासून ज्या वेगवेगळ्या विचारामध्ये काम केलं, त्या विचारात करत असताना त्या विचारावरती विश्वास आहे. तुम्ही जेव्हा हे सगळं शिवदालन भरवता तेव्हा लोकांची दाद प्रतिसाद ह्याच्यामध्ये तुम्हाला काही असा किस्सा आठवता का की जो हां, तुम्हाला सांगू इच्छिता तुम्ही तुम्हाला 2 खरंच? किस्से मात्र नक्की सांगेन मी. येस. मी फक्त शाळेचं नाव नाही घेणार, कारण की बरोबर. योग्य नाही वाटत. तर प्रदर्शन असं मांडलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे 10वी म्हटलं तर एकदम सेन्सिटिव्ह हो. विषय आजचा. म्हणजे 10वी चे 2 उदाहरणं मी तुम्हाला आत्ता पण देईन, जे आत्ता माझे चालू आहेत रिसेंटली. तर त्याच्या आधी हा एक किस्सा सांगतो, मग तुम्हाला ते नंतर सांगेन म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. तर 10वी जो विषय आहे, तर त्या शाळेने म्हटलं, की "प्रमोदजी आम्ही प्रदर्शन तुमचं सगळं भरू, पण 10वी विद्यार्थ्यांना आम्ही बॅचला हे प्रदर्शन दाखवणार नाही." मी म्हटलो, "का?" ते म्हटले, "नाही 10वी थोडंसं आमचं बरचसं पोषण आणि ह्या सगळ्या विषयावरती काम चालू आहे." म्हटलं, "ठीक आहे, तुमचा कॉल आहे हम्म. आणि शेवटी विद्यार्थ्यांना हो. तुम्ही जे सांगाल ते मी करेन, काय हरकत." आणि पहिल्या दिवशी 2 दिवसाचं प्रदर्शन मी आग्रह करतो, प्रदर्शन 2 किंवा 3 दिवसाचं किमान असावं. हम्म. तर पहिल्या दिवशी जेव्हा प्रदर्शन झालं आणि मी मी सांगताना पूर्ण आतून सांगतो, पोटतिडकीने सांगतो. मी जास्तीत जास्त मग तो किती वयोगटातला आहे, त्यापेक्षा तो कशा समजू शकतो. हम्म. मग लहान मुलगा असेल तर त्याच्या भाषेत, थोडा तरुण असेल आणि शिक्षक गटातला असेल तर त्यांच्या भाषेत. तो पहिला दिवस असा सुंदर गेला. गेल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेप्रमाणे मी आलो. आल्यावरती मला त्यांचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आले. म्हटले, "प्रमोदजी 1 तासासाठी आपण थोडा हे प्रदर्शन बघायला थांबू." मी म्हटलो, "का? म्हणजे काय वेगळा कार्यक्रम आहे?" ते नाही म्हटले, "काय करायचंय, आमच्या 10वी विद्यार्थ्यांना ना, तुम्ही पूर्ण 1 तास देणार का?" ओ. म्हणजे तुम्हाला कल्पना करा, मलाही मगाचपासून मी बराच माझ्या ह्याच्यातनं आलं, की तुम्ही ज्यावेळेस इतिहास व्यवस्थित सांगाल ना, त्यावेळेस त्याच शाळेच्या शिक्षकांनी काय केलंय, आधी जे नाही म्हणाले नाही होते. म्हटले. त्यानंतर 1 तास आम्ही आमच्या मुलांना तुमच्याकडे तुमच्याकडे सुपूर्त सोडतो आणि आम्ही तो लॉक करून घेतो. तुम्ही त्यांना पूर्ण सांगा. मार्गदर्शन करा. हा एक आणि बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेला प्रदर्शनं घेतो, प्रदर्शनं संपतात आणि सहज रस्त्याने चालतो, तेव्हा मुलं ज्यावेळेला हाक मारतात ना, "दादा, काका," त्यावेळेस खरं. मला लक्षात येतं, की हे मी तुमचं कार्य सांगितलेलं खूप छान झालेलं चांगलं आहे. झालेलं आहे येस. असं. रायगडावर असे काही उपक्रम होतात का जिथे तरुण पिढी आपली तिथे जाऊन पण काही गोष्टी शिकू शकेल? श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या माध्यमातून बरेच उपक्रम असे चालत असतात. हां. जसं आता मगाशी म्हटलो अभ्यास मंडळ वगैरे राइट. किंवा राज्याभिषेक हं. पुण्यतिथी प्रामुख्याने आपण हं. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ तिथे फार प्रयत्नपूर्वक करते आणि चांगलं गेले कित्येक वर्ष चालू आहे. हो. आता राज्याभिषेकाचा सुद्धा फक्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ नाही तर महाराष्ट्रातले हो. वेगवेगळ्या मुंबईतले स्थानिक असे सगळे मिळून फार सुंदर असा राज्याभिषेक सोहळा असतो. आपण तिथीनुसार करतो. तर हं. सगळ्यांनी तिथीनुसार रायगडावरती या. फार बरं. चांगला उपक्रम असतात दोन्ही. येस. तुम्ही एखादा आता स्क्रिप्ट सांगू शकाल का असं? खरं तर ह्या सगळ्या प्रदर्शनात ना अ, मी 2-4 ओळी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला समाजाला काय सांगायचंय हं. किंवा मी ही जी मूव्हमेंट केली, ती मूव्हमेंट काय आहे?
तर 2-4 ओळीमध्ये मी हो तुम्हा हो सगळ्यांना नक्कीच सांगतो. सादर करा. मैं आज संदेश देने आया हूँ. मैं आज संदेश देने आया हूँ, जगजीवन का भाव बताने आया हूँ. मैं आज संदेश देने आया हूँ, जगजीवन का भाव बताने आया हूँ. आपका मेरा क्या नाता, बंधु भाव जोड़ने आया हूँ. मैं माँ भारती का ध्यान करने निकला हूँ. मैं माँ भारती का ध्यान करने निकला हूँ. मैं राष्ट्रभक्ति का दीवाना, मेरे वाणी में शीतलता. मैं राष्ट्रभक्ति का दीवाना, मेरे वाणी में शीतलता. मेरे हाथों में आग लिए फिरता हूँ. मैं राष्ट्र का कल्याण करने निकला हूँ. मैं आज संदेश देने आया हूँ. मैं सांसों में अंगार लिए घूमता हूँ, मन में प्यार लिए चलता हूँ. मैं जातीयता मिटाने निकला हूँ. मैं जातीयता मिटाने निकला हूँ. मैं आज संदेश देने आया हूँ. मैं राष्ट्र का उत्थान करने निकला हूँ. मैं राष्ट्र का उत्थान करने निकला हूँ. मैं तरुणाई को हुंकार देने आया हूँ. मैं सोए हिंदू जगाने आया हूँ. वंदे मातरम गान गाने आया हूँ. वंदे मातरम गाने गाने आया हूँ. मैं विश्व शांति का संदेश देने आया हूँ. मैं विश्व शांति का संदेश देने आया हूँ. जय शिवराय. खूप छान, खूप छान. खरंच सुंदर आहे हे. म्हणजे हा संदेश खरं तर आज गेलाच पाहिजे. खूप सुंदर संदेश आहे तुमचा. आज आम्ही प्रमोद काटेजींबरोबर बोललो. त्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास किंवा बाकी जे त्यांच्या नाण्यांचं प्रदर्शन आहे किंवा कलेक्शन आहे त्यांच्याकडे, जो ठेवा आहे, अमूल्य ठेवा आहे, त्याबद्दल आपण बोललो. तुम्हाला त्यांच्यावर अशी प्रदर्शनं घडवायची असतील किंवा करायची असतील, आपल्या पुढच्या पिढीला एक चांगलं जडणघडण करवायची असेल त्यांची आणि हे असं तुम्हाला जर हे खरंच तळमळता किंवा आत्मीयता आपली जी महाराजांबद्दल आहे, ती दाखवण्याचा एक वेगळा उपक्रम म्हणून शिवदालन जे प्रमोदजी काट्यांकडे आहे, ते तुम्ही खरंच तुमच्या प्रत्येक गावात, शहरात पोहोचवा आणि प्रत्येकाला हा संदेश त्यांचा जाऊ दे, हे मी खरंच आज आवाहन करते. थँक प्रमोदजी. धन्यवाद. धन्यवाद.